धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नगरवाड गावाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वाल्वी यांच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली आहे। या प्रकरणी वाहन चालक राकेश दल्लार भोई याला ताब्यात घेण्यात आलं असून गुप्त माहितीनुसार आरोपी टाटा टर्बो वाहनातून मानवी जीवास हानिकारक असलेली रॉयल ब्लू ब्रँडची बनावट दारू बेकायदेशीररित्या वाहतूक करत होता। वाहनाची झडती घेतली असता 180 मिलीच्या खोक्यांमध्ये 62,88,000चा दारूसाठा आणि 10 लाखांचं वाहन असा एकूण 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 23/8/2026 रोजी सायंकाळी 1700 वाजेच्या दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की दहिवेल क्षेत्रात लगळवाड गावाच्या हद्दीमध्ये एक लाल रंगाचा टेम्पो वाहन क्रमांक MH8H2109 याच्यामध्ये अवैध पद्धतीने दारू विक्रीसाठी वाहतूक करण्यासाठी घेऊन जात आहे अशी आम्हाला माहिती मिळाली होती। सदरची माहिती आम्ही आमचे स्थानिक पोलीस निरीक्षक सागुशाचे श्री वारे सर यांना आम्ही दिली आणि वरिष्ठांकडून माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर तसेच सुधीर पाटील DYSP साक्री यांना सदरची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम, एक स्थानिक गुन्हे शाखेची आणि साक्री पोलीस स्टेशनच्या 2 टीम तयार केला आणि त्या ठिकाणी दहिवेल हद्दीमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला। तर छाप्यामध्ये जवळपास रॉयल ब्ल्यू या विस्कीचे 655 खोके भरलेला एक टेम्पो आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला। त्याला आम्ही सर्व कागदपत्र विचारले तर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र मिळाले नाही। सदरचा माल हा बनावट आणि अवैधरित्या घेऊन जात असल्याची आणि वाहतूक करत असल्याची माहिती आम्हाला निष्पन्न झाली। त्यावरून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलं। वाहन चालकाला राकेश धनलाल भोये असं त्याचं नाव आहे। त्याला आम्ही ताब्यात घेऊन सदर ठिकाणी ते कारवाई जप्त करण्यात आलेलं आहेत आणि सदर प्रकरणी पोलीस स्टेशन साक्री येथे 250/2026 कलम 123, 136 BNS 65 अ 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये माल कुठून आणला आणि कुठं घेऊन चालला होता याचा अधिक तपास कसोशीने पोलीस प्रशासन हे करत आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोके, पोलीस उपनिरीक्षक अशोक वाल्वी आणि पथकातील अंमलदारांनी केली असून साक्री पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।